नमस्कार, मी रवीना. आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्याशी डायरेक्ट संवाद साधण्याचा हा योग आला. तर आज जरा लोकांपेक्षा स्वतःसाठी बोलून बघू, काय आवडते मला आणि काय करायला मला छान वाटते. लोकांचं निरीक्षण करून त्याच्यावर आपण बरेच काही अनुमान लावू शकतो. पण हे आपलं हळवंसं मन आहे, त्याची समजूत काढायला वेळ लागत नाही. ते काम असं अत्यंत अवघड नाही. फक्त लोकांना खुश ठेवण्यासाठी आपण आपलं मन मारतो. मग आपण खुश कसे राहणार? म्हणायला फक्त छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्या तुम्हाला बराच काही आनंद देऊन जातात. आता प्रश्न हा पडतो, की अशा गोष्टी आहेत तरी कोणत्या? त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. अशा गोष्टी ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा समावेश नसतो. जेवढा वेळ आपण आपल्याला एकट्यामध्येच खुश होऊन राहू शकतो, त्यापेक्षा जास्त खुश आपण 4 लोकांमध्ये राहू शकत नाही. त्यावेळी साधला जातो खरा संवाद. आपला आपल्याच मनाशी. ना तिथे कोणी नाव-बोट करू शकतं, ना कोणी दुःख देऊ शकतं. मग प्रश्न पडतो, एकटं राहिल्यामुळे जुन्या गोष्टी डोळ्यासमोर यायला लागतात. आपण नकळत त्या चक्रामध्ये गुंतले जातो. यामध्ये पहिली गोष्ट अशी, की ज्या गोष्टी व्हायच्या त्या होऊन गेल्या आहेत. आपण त्यामध्ये काहीच बदल करू शकत नाही. आणि आत्ता आपण अशा प्रकारे आपला वेळ घालवणार आहोत, गुंतवणार आहोत, त्यावरती आपलं पूर्ण नियंत्रण असलं पाहिजे. आणि भविष्याची काळजी करण्यातही वेळ वाया घालवायचा नाही. संकटातून मार्ग शोधून त्यावरती काम करत राहायचं. आता काही म्हणतील, या सगळ्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत, प्रत्यक्षात अवघड परिस्थिती असते. मान्य आहे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? 5 सेकंदांचा नियम लागू करणे. आता ही काय नवीन भानगड? अगदी सोपं आहे. जेव्हा आपल्या मनामध्ये एखादी चांगली गोष्ट येते, त्यावरती काम चालू करण्यासाठी आपल्याकडे 5 सेकंद असतात. त्या वेळात केलं की कार्य मार्गी लागतं, नाहीतर त्याचा मुहूर्त येणे अवघडच. तर अशा गोष्टी कोणत्या, की ज्यामुळे माणूस एकटा खुश राहू शकतो? प्रत्येक व्यक्तीचे छंद वेगवेगळे असतात. जसं की मी, लिहिण्याची फारच आवड आणि सोबत वाचण्याची. या व्यतिरिक्त साफसफाई आणि टापटीपपणा अंगातच. हळूहळू स्वयंपाकाची आवड निर्माण झाली आहे. सोबत फिरायची आवड, मन गुंतून राहील अशी कामं करण्याचा माझा कल असतो. आता विविध लोकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी असतील. सतत लोकांच्या सहवासात राहून वा तेच प्रसंग परत परत सांगून मन कंटाळतं आणि अजून विचारांमध्ये गुंतत जातं. त्याला मार्ग हाच, की लोकांना सांगण्यापेक्षा त्या लिहून ठेवलेल्या बऱ्या पडतात. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, 4 लोकांचं ऐकण्यापेक्षा नेहमी आपल्या अंतर्मनाशी संवाद साधलेला बरा पडतो. आपलं मन साफ असेल तर सगळे काही कोडी सुटतात. डोळ्यासमोर नेहमी भविष्य ठेवायचं आणि काम करत राहायचं. प्रामाणिक प्रयत्न करत राहा आणि नाती जपत राहा. सोबत स्वतःसाठी वेळ काढत राहा. एवढंच.